नमस्कार, मी प्रियांका नाविने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत. केंद्र सरकारी जॉब आहे. संपूर्ण माहिती बघा. या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. इथे सॅलरी किती भेटणार आहे, त्याच्यानंतर इथे अर्जाची पद्धत कोणती आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा आहे, नोकरीचे ठिकाण कोणते आहेत, किती जागा आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो कोणतेही पार्ट मिस करू नका, जेणेकरून अर्धवट माहिती भेटून जाईल. चला तर जी आजची सविस्तर माहिती आहे बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसं की एसटी महामंडळातर्फे जॉब अपडेट्स असू द्या, डेटा एंट्री रिलेटेड जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड कोणते जॉब असू द्या, असे दररोजचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजची जी सविस्तर माहिती आहे बघूया. आपल्याकडे PDF सुद्धा आहे, 20 पानी PDF आहे. आपण एक 5 मिनिटात समजून घेऊया. सो इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. इथे रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतर त्यांची ऑफिशियल जे पेज आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देत आहे. आता इथे 20 पानी PDF आहे, आपण बघून घेऊया. सो जॉब लोकेशन इथे मैसूर आहे. त्यानंतर इथे नेम ऑफ पोस्ट सांगितलेला आहे. प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 नॉन एक्झिक्युटिव्ह कॅट दिलेला आहे. डिसिप्लिनमध्ये म्हणजे इथे वेगवेगळे ट्रेड्स आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल, पल्प अँड पेपर, सिव्हिल, केमिस्ट्री, अकाउंट्स असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट असे पदं आहेत. सो इथे वेगवेगळे पदं आहेत आणि वेगवेगळे जागा आहेत. मेकॅनिकल जे आहे तिथे 10 जागा आहेत. SC ला 2, ST ला 1, OBC ला 2, EWS ला 1 आणि UR ला 4 आहे. असे या पद्धतीने इथे डिवाइड करून दिलेले आहे. सो टोटल इथे 39 जागा दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे इलेक्ट्रिकलला 4 जागा आहेत, इलेक्ट्रॉनिक्सला 5, केमिकलला 6, पल्प अँड पेपरला 6, सिव्हिलला 2, केमिस्ट्रीला 2, अकाउंट्स असिस्टंटला 2 आणि ऑफिस असिस्टंटला 2 जागा दिलेल्या आहेत. ही पूर्ण इथे माहितीच दिलेली आहे की किती वॅकन्सीज आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. इथे 5 जून 2024 पासून तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकणार आहात. म्हणजे 5 जूनपासून सुरू झालेलं आहे आणि लास्ट डेट 30 जून 2024 असणार आहे. आता इथे तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हटलं तर इथे एज्युकेशन डिटेल्स दिलेलं आहे. त्यानंतर इथे पोस्ट क्वालिफिकेशन, मिनिमम एक्सपिरियन्स किती लागणार आहे ते दिलेलं आहे आणि अप्रॉक्सिमेटली किती वॅकन्सी आहे ते दिलेलं आहे. सो इथे प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 ॲज अ टेक्निकल मेकॅनिकल डिसिप्लिनमध्ये इथे 10 जागा आहेत आणि इथे 18 ते 28 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. इथे एज्युकेशन क्रायटेरिया म्हटलं तर इथे 10वी पास पाहिजे आहे. त्यानंतर मिनिमम 2 इयर्स ड्युरेशन पाहिजे आहे. कोर्स इन ITI ट्रेड म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेशन पाहिजे आहे किंवा 3 इयर्स डिप्लोमा विथ तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून, हे सुद्धा सांगितलेलं आहे. मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा इथे लागणार आहे, ज्यामध्ये 1 इयर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल ऑल्सो बी कन्सिडर्ड सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे सेकंड पोस्ट आहे प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 ॲज अ टेक्निकल इलेक्ट्रिकल डिसिप्लिन. 4 जागा आहेत. 18 to 28 म्हणजे 18 ते 28 वयोमर्यादे दिलेला आहे. त्यानंतर इथे तुमचं जे शिक्षण आहे, एज्युकेशन क्रायटेरिया आहे, 10वी पास पाहिजे आहे आणि मिनिमम 2 इयर्स ऑफ कोर्स इन ITI तुमचं ITIचं जे सर्टिफिकेशन आहे ते पाहिजे आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडमधून किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा असेल तरीसुद्धा चालणार आहे. इथे सुद्धा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर इथे ॲज ए इलेक्ट्रॉनिक्स डिसिप्लिनमध्ये प्रोसेस असिस्टंट ग्रेड 1 टेक्निकलमध्ये 5 जागा आहेत. 18 ते 28 वर्ष एज क्रायटेरिया सांगितलेला आहे. सिमिलरली ITI झालेलं पाहिजे आहे, 10वी पास पाहिजे आहे आणि ते ट्रेड्स वेगवेगळे दिलेले आहे. त्यानंतर इथे केमिकल डिसिप्लिनमध्ये सुद्धा दिलेलं आहे. सेम इथे वॅकन्सी 6 पाहिजे आहे. त्यानंतर इथे 10th क्लास बोर्ड तुमचं एक्झामिनेशन झालेलं पाहिजे आहे, ITI सर्टिफिकेशन पाहिजे आहे. प्रोसेस असिस्टंट टेक्निकल पल्प अँड पेपर डिसिप्लिनमध्ये सुद्धा सेम दिलेलं आहे. इथे एक्सपिरियन्स नसेल तरीसुद्धा चालणार आहे. इथे 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे आहे ॲज ए पेपर टेक्नॉलॉजीमध्ये किंवा पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी, वूड अँड पेपर टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रिकग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. सिव्हिल डिसिप्लिनला सुद्धा इथे सांगितलेलं आहे तुम्हाला 2 इयर्स ड्युरेशन ITI मधून झालेलं पाहिजे ॲज अ ड्राफ्टमॅन किंवा 3 वर्षाचं तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे आहे. इथे मात्र 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. सेम केमिस्ट्रीमध्ये आहे, बट इथे एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. ॲज अ फ्रेशर तुम्ही जॉईन होऊ शकता. BSc केमिस्ट्री विथ 60% मार्क्स इन ॲग्रिगेट तुम्हाला पाहिजे आहे. 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. अकाउंट असिस्टंटला सुद्धा इथे एज तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. 2 जागा आहेत. 18 ते 28 वयोमर्यादा आहे. BCom तुमचं झालेलं पाहिजे आहे. प्रोसेस असिस्टंट, ऑफिस असिस्टंट 2 जागा आहेत. 18 ते 28 वर्ष आहे. एनी ग्रॅज्युएट विथ 60% मार्क्स इथे चालणार आहे आणि एक्सपिरियन्सची गरज नाही आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे रिझर्वेशन अँड रिलॅक्सेशन जे एज तुम्हाला रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे फॉर्म भरायचा आहे. गाईडलाईन्स दिलेले आहेत वेगवेगळे.
त्याच्यानंतर इथे पर्सन विथ डिसेबिलिटीज आहे त्यांच्यासाठी गाईडलाईन्स दिलेलं आहे, तुम्ही नक्की चेक करायचं आहे. सो इथे जे चार्जेस आहे म्हणजे तुम्हाला फीज आहे ते किती आहे ते बघून घेऊया. सो फॉर SC ST PWBD एक्झामिनेशन फीज नील म्हणजे कोणतीही नाही आहे आणि ते चार्जेस आहे ते 200 रुपये आहे आणि बाकीच्यांना 600 रुपये इथे तुम्हाला एक्झाम फी किंवा ऑनलाईन फी असणार आहे. त्यानंतर इथे पे स्केल आहे, सॅलरी आहे तुम्हाला 24,500 पे लेवल भेटणार आहे. 24,500 पासून सुरुवात असणार आहे आणि वेगवेगळे बेनिफिट्ससुद्धा तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर म्हटलं तर वेगवेगळे टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये ऑनलाईन टेस्ट असणार आहे, टेक्निकल पोस्ट ऑफ प्रोसेस असिस्टंटला असणार आहे, ज्यामध्ये सिलेबस आहे लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, प्रोफेशनल टेक्निकल नॉलेज असणार आहे. क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि मीडियम ऑफ एक्झाम फक्त इंग्लिश आहे म्हणजे ओनली इंग्लिश दिलेलं आहे. ड्युरेशन 80 मिनिट्स आणि इथे प्रोफेशनल टेक्निकल नॉलेजला 40 मिनिटाचं ड्युरेशन असणार आहे. एकूण इथे 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क्स असणार आहे आणि 120 मिनिट्स इथे ड्युरेशन म्हणजे 120 मिनिटं ड्युरेशन म्हणजे 2 तास इथे टाईम असणार आहे. आता स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन नॉन टेक्निकल जे प्रोसेस आहे त्यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. सेम हिअर लॉजिकल रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस, अकाउंटिंग नॉर्म्स असणार आहे. 120 मिनिट्स आणि 100 क्वेश्चन्स अँड 100 मार्क्स असणार आहे. आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन टेस्ट नॉन टेक्निकल पोस्ट ऑफ प्रोसेस असिस्टंट ॲज ऑफिस असिस्टंट पोस्टसाठी सुद्धा दिलेला आहे सिलेबस. तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. ॲज पर तुमचं जे क्वालिफिकेशन आहे, शिक्षण आहे, त्यानुसार तुम्ही नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. खूप चांगली संधी आहे आणि इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि ट्रेड टेस्ट होणार आहे. 5 जूनपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. 30 जून लास्ट असणार आहे. त्यानंतर मैसूर हे लास्ट डेट नोकरीचे ठिकाण असणार आहे. एकूण जागा 39 जागा आहे, 39 जागा आहेत. प्रोसेस असिस्टंट गाईड ॲज अ टेक्निकली इथे जॉब असणार आहे. खूप चांगली संधी आहे, परमनंट नोकरी आहे. फीजसुद्धा आपण बघून घेतलेली आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्रामला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.